अरे नचिकेत, ते ई वोटिंग काय असतं रे? मी ते केलंच नाही परवा. माझ्या शेअर्सची प्राइस कमी होईल का? मंगळवारी मार्केटमधील चढ उतार पाहिल्यावर घाबरलेल्या आविष्कारला वाटलं त्यानं परवा केलेल्या चुकीमुळं त्याच्या शेअरची किंमत कमी झाली की काय. मित्र नचिकेत मात्र हुशार होता. त्याला मार्केटबद्दल सुद्धा चांगलं समजत होतं आणि ई वोटिंग म्हणजे काय हे सुद्धा माहीत होतं. त्यानं घाबरलेल्या आविष्कारला दिलासा तर दिलाच, पण ई वोटिंगची सगळी बाराखडीच समजून सांगितली. तुम्हाला सुद्धा ती समजून घ्यायला आवडेल ना? हो असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच आमच्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून असे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळत राहते. तर मित्रांनो, हे आहे पैसा पाणी आणि आपण पाहतोय चला मार्केट शिकूया सिरीजमधील ई वोटिंग. ते नाही केलं तर काय होतं, त्याचे काय परिणाम होऊ शकतात, त्याचे फायदे आणि तोटे काय, हा व्हिडिओ. आविष्कारचा पहिला प्रश्न होता की ई वोटिंग म्हणजे काय. नचिकेतनं क्षणाचाही विलंब न लावता सांगायला सुरुवात केली. मित्रा, ई वोटिंग म्हणजे एखादी कंपनी तिच्या ॲन्युअल जनरल मीटिंगच्या आधी आपल्या शेअर होल्डर्सला ईमेलच्या माध्यमातून आपलं मत मांडण्याची किंवा मतदान करण्याची जी संधी देते त्याला ई वोटिंग असं म्हणतात. त्यासाठी 3 किंवा अधिक दिवसांचा वेळ शेअर होल्डर्सला कंपनीकडनं दिला जातो. तुम्ही जर कोणत्या लिस्टेड कंपनीचे शेअर्स घेतले असतील तर तुम्हाला असे ईमेल येत असतात. या माध्यमातून तुम्ही सहज वोटिंग करू शकता. पहिला प्रश्न संपतोय न संपतोय तोच आविष्कारनं नचिकेतवर दुसरा बॉम्ब टाकला. ई वोटिंग घेणं कंपन्यांवर बंधनकारक असतं का? नचिकेतनं पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करताना आविष्कारला क्षणाचाही विलंब न लावता सांगितलं की मित्रा, सेक्शन 108 प्रमाणे 2 प्रकारच्या कंपन्यांना हे बंधनकारक असतं. एक म्हणजे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड सर्व कंपन्यांना हे बंधनकारक आहे. त्याचबरोबर ज्या कंपन्यांमध्ये 1000 पेक्षा जास्त शेअर होल्डर्स आहेत अशा अनलिस्टेड कंपन्यांना सुद्धा ई वोटिंग घेणं बंधनकारक आहे. थोडक्यात काय तर लिस्टेड आणि अनलिस्टेड दोन्ही कंपन्यांना ई वोटिंग घेणं बंधनकारक आहे. परंतु अनलिस्टेडमध्ये केवळ अशाच कंपन्यांना हे बंधनकारक आहे ज्यांचे शेअर होल्डर्स 1000 पेक्षा जास्त आहेत. शेअर होल्डर्सला मेंबर्स सुद्धा म्हटलं जातं बरं का. आविष्कारला त्याच्या 2 प्रश्नांची उत्तरं बरोबर मिळाली होती, त्यामुळे तो खुशीत होता. ज्ञान जर फुकट मिळत असेल आणि उत्तम मिळत असेल तर कोणताही शहाणा माणूस तिसरा प्रश्न सहज विचारेल. आविष्कारनं तेच केलं. परंतु यावेळी त्याचा प्रश्न जरा मनोरंजक होता. आविष्कारचा प्रश्न होता की ते सगळं ठीक आहे, पण या कंपन्या हे ई वोटिंग घेतात तरी कशाला? म्हणजे जर कंपनीचं सगळं मॅनेजमेंट सगळं निर्णय घेत आहे तर मग ई वोटिंगची गरज काय? प्रश्न मनोरंजक जरी असला तरी नचिकेतला थोडा किचकट वाटला. परंतु नचिकेत आविष्कारच्या याही शंकेचं निरसन करणार आहे. मित्रा, जर कंपन्यांनी फक्त व्हेन्यू अर्थातच एखाद्या जागी वोटिंग ठेवलं तर सगळ्यांना ते एकाच वेळी वोटिंगची सुविधा देऊ शकतात का? किंवा ते त्यांनी शक्य जरी केलं, घडवून जरी आणलं तरी सगळे शेअर होल्डर्स तिथे येतील का? दुसरं म्हणजे कंपनीचे शेअर होल्डर देशात जगात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. मग त्यांना एवढ्या दूरवरून वोटिंगसाठी येणं परवडणार आहे का? त्याही पुढे समजा एखाद्या शेअर होल्डर्सकडे 15-20 कंपन्यांचे शेअर्स घेतलेले असतील तर अशा 15-20 कंपन्यांच्या वोटिंगसाठी किती ठिकाणी जाणार? आणि तसं करायचं जर असेल तर त्याला वोटिंग पायी वर्षभर प्रवासच किती करायला लागेल? याचमुळे यावर उपाय काय तर सेक्शन 108 नुसार कंपन्यांना बंधनकारक केलेलं ई वोटिंग. परंतु याचा अर्थ ज्यांना व्हेन्यूवर जाऊन मतदान करायचं आहे ते तसं करू शकतात का? तर याचं उत्तर आहे हो. तुम्ही मतदान तिथे जाऊन सुद्धा व्हेन्यूवर जाऊन सुद्धा करू शकता. परंतु तुम्हाला ई वोटिंग किंवा व्हेन्यूवर जाऊन करायचं मतदान यातील एकच पर्याय निवडता येतो. याशिवाय तुम्ही जनरल मीटिंग देखील अटेंड करू शकता. मग आविष्कारनं पुढचा प्रश्न केला की जर सगळं कंपनी मॅनेजमेंटच्या हातात असेल तर शेअर होल्डर्सच्या ई वोटिंगचा नक्की फायदा तरी काय? तर नचिकेतचं उत्तर असं होतं की मित्रा, सेबीचा एक नियम असंही सांगतो की जी कंपनी लिस्टेड आहे तिच्यामध्ये कमीत कमी 25% होल्डिंग हे पब्लिकचं असावं लागतं. यामुळे जर एवढा मोठा पार्ट कंपनीच्या प्रमोटर्सकडे असेल तर शेअर होल्डर्सच्या मताला काय अर्थ राहतो? तर मित्रांनो, तसं नाही. ई वोटिंगद्वारे आपण वेगवेगळ्या गोष्टींवर आपले ओपिनियन देऊ शकतो. एखाद्या गोष्टीवर आपले मतदान करू शकतो. तसेच आपण एक प्रकारे अगदीचे छोटे जरी असलो तरी त्या कंपनीचे भाग असतो. अशा वेळी ई वोटिंग झाल्यावर कंपनीचा ऑडिटर सगळ्यांची मतदानाची फाईल जी आहे ती घेऊन प्रमोटर्स पुढे मांडतो. यातील काही मुद्द्यांची ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये चर्चा सुद्धा होते. मित्रांनो, आपण ज्या कंपनीमध्ये पैसे लावले ती कंपनी वाढली पाहिजे, मोठी झाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. कारण ती कंपनी मोठी झाली तरच आपल्याकडे असलेल्या शेअर्सची किंमत सुद्धा वाढणार असते. अशा वेळी आपण दिलेल्या मौल्यवान सल्ल्याची, आपल्या मताचं मोल खूप जास्त असतं. कदाचित त्यातील काही चांगल्या गोष्टी कंपनी मॅनेजमेंट ॲडॉप्ट देखील करू शकतात. तुम्हाला जेव्हा कंपनीकडनं असा ईमेल येतो तेव्हा त्यावेळी नक्की ई वोटिंग केलं पाहिजे.
आता आविष्कारचे प्रश्न थांबले असले तरी नचिकेत माहिती सांगण्याच्या मूडमध्ये होता. त्याला थांबवणं कठीण होतं. नचिकेत पुढे म्हणाला की ई वोटिंग घेण्यापूर्वी कंपनीला आपल्या शेअर होल्डर्सला त्याची माहिती किंवा नोटीस द्यावी लागते. यासाठी कंपनी पोस्ट किंवा स्पीड पोस्टचा वापर करू शकते. तसेच ईमेलवर देखील याची माहिती देऊ शकते. कुरिअरने कंपनी याची नोटीस सुद्धा पाठवू शकते. तसेच आपल्या वेबसाईटवर याबद्दल माहिती देऊ शकते. याचबरोबर वृत्तपत्रामध्ये जाहिरात देऊ शकते. ही नोटीस कंपनीचे डायरेक्टर, मेंबर्स अर्थात शेअर होल्डर्स आणि ऑडिटरला जाते. ई वोटिंगच्या नोटीसमध्ये वोटिंगची पूर्ण प्रोसेस जी असते ती समजावून सांगितलेली असते. त्याचबरोबर लॉग इन डिटेल्स सुद्धा दिले जातात. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे वोटिंगचे टायमिंग अर्थात वेळासुद्धा सांगितल्या जातात. ई वोटिंगसाठी कंपनीला सिक्युअर्ड सिस्टीम, सेंट्रलाइज सर्व्हर, सायबर सिक्युरिटी या 3 गोष्टींची पूर्तता करावी लागते. या 3 गोष्टींची पूर्तता केली नाही तर ई वोटिंग घेता येत नाहीच. यालाच प्रोसेस, टाइम आणि मेथड असं सुद्धा म्हटलं जातं. जेव्हा कंपनी ई वोटिंग घेते तेव्हा तिला एक स्क्रुटिनायझरची सुद्धा नेमणूक करायला लागते. तो ई वोटिंग बरोबर झाले किंवा नाही, अन्य तांत्रिक गोष्टी ज्या आहेत त्याची सुद्धा तपासणी करतो. हा स्क्रुटिनायझर CA, CS किंवा CMA असतो. समजा कंपनीची मीटिंग 15 ऑक्टोबरला आहे तर 14 ऑक्टोबरच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत ई वोटिंग सुरू असतं. ई वोटिंगसाठी कमीत कमी 3 दिवसांची विंडो देणं हे कंपनीला बंधनकारक असतं. तुम्हाला व्हेन्यू किंवा ई वोटिंग असे 2 पर्याय असतात. त्यातून तुम्ही कोणताही निवडू शकता, परंतु दोन्ही जागी मतदान करू शकत नाही. ई वोटिंग करण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा क्रायटेरिया म्हणजे तुमचं नाव कट ऑफ डेटला कंपनीच्या शेअर होल्डर्स लिस्टमध्ये असणं गरजेचं आहे. कट ऑफ डेट नंतर जर तुम्ही कंपनीचे शेअर्स घेतले तर तुम्हाला वोटिंगची संधी मिळत नाही. कट ऑफ डेट आणि AGM अर्थात ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये 7 दिवसांचा गॅप असणं गरजेचं असतं. 7 दिवस हा जास्तीत जास्त दिवसांचा गॅप असावा असेही अपेक्षित असते. आता आविष्कार टेन्शनमध्ये ज्या प्रश्नामुळे आला तो प्रश्न बघूयात. त्याचा प्रश्न होता की मी जर ई वोटिंग केलं नाही तर माझ्या शेअर्सची किंमत कमी होईल का, किंवा मला कंपनी डिव्हिडंड नाकारेल का? तर मित्रांनो, असं काही होत नाही. तुम्ही ई वोटिंग केलं किंवा नाही केलं याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सच्या किमतीवर होत नाही किंवा तुम्हाला डिव्हिडंड नाकारला जात नाही. ई वोटिंग तुमच्या पोर्टफोलिओवर कोणताही परिणाम करू शकत नाही. मग ई वोटिंग बद्दलच्या शंकांचं निरसन झालं ना? आविष्कारसारखी तुमचीही शेअर मार्केट रिलेटेड एखाद्या गोष्टीमुळे जर धांदल उडाली असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्यासाठी अतिशय सोप्या शब्दामध्ये जे बेस्ट असेल ते सोल्युशन देण्याचा प्रयत्न नक्की करू. बाकी पैसा तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवताय ना? लक्षात ठेवा, पैसा आपल्याला फक्त साठवायचा नाही तर तो वाढवायचा आहे. चला तर मग पैसा पाणीच्या चला मार्केट शिकूया सिरीजच्या माध्यमातून नवीन गोष्टी शिकत राहू आणि आपल्या पैशाला कामाला लावत राहू.